नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे संख्याज्ञान हे कौशल्य विकसित करण्यासाठी आणि अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी काही कृतींची मालिका घेऊन आलेलो आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कृती बघणार आहोत। तर या कृतीसाठी लागणारं साहित्य आहे, एक ताट घ्यायचं आहे आपल्याला, एक काडी घ्यायची आहे आणि संख्यापट्ट्या घ्यायच्या आहे आपल्याला। स्ट्रिप्स ज्या छोट्या छोट्या असतात त्या 0 पासून 9 पर्यंत आपल्याला त्या अंकांच्या पट्ट्या घ्यायच्या आहे। तर शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्याला माहितीच आहे की डोळ्याद्वारे आपल्याला 80% ज्ञान मिळतं आणि कानाद्वारे आपल्याला 10% ज्ञान मिळतं। तर आपल्याला डोळा आणि कान या दोन्ही ज्ञानेंद्रियाचा पूर्णपणे वापर करून आपल्याला या कृतीचा आनंद घेऊन विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने ही कृती आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे। सर्वप्रथम शिक्षकांना काय करायचं आहे की ताट घ्यायचं आणि एका हातात काडी घ्यायची। सर्वप्रथम शिक्षकांनी फक्त काडी ताटाजवळ न्यायची। काडी ताटाचा आवाज न करता फक्त ताटाजवळ काडी न्यायची आणि विद्यार्थ्यांना विचारायचं, बाळांनो सांगा बरं मी किती वेळा ताट वाजवलं? विद्यार्थी म्हणतील काहीच नाही मॅडम, तुम्ही एकही वेळा ताट वाजवलेलं नाही। त्यावेळी आपल्याला विद्यार्थ्यांना काहीच नाही म्हणजे 0 हे आपल्याला समजावून त्यांना सांगावं लागेल। काहीच नाही म्हणजे 0 ही संकल्पना त्यांची त्यावेळी स्पष्ट होईल। त्यानंतर शिक्षकांना एका हातात ताट घ्यायचं आहे, दुसऱ्या हातात काडी आहे, ती काडी एक वेळा वाजवायची आहे आणि विद्यार्थ्यांना विचारायचं आहे, बाळांनो सांगा बरं मी किती वेळा ताट वाजवलं? विद्यार्थी म्हणतील 1 वेळा। त्याच वेळी शिक्षकांकडे ज्या अंकाच्या पट्ट्या आहे त्या अंकाच्या पट्ट्यामधील 1 हा अंक शिक्षकांना विद्यार्थ्यांना दाखवायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे 1, मी किती वेळा ताट वाजवलं? 1 वेळा, आणि हा आहे 1। अशा पद्धतीने शिक्षक मोठ्या आणि स्पष्ट आवाजात म्हणतील, म्हणा बरं माझ्या मागे 1। विद्यार्थीसुद्धा म्हणतील 1। त्यानंतर शिक्षकांना काडी घेऊन ताट 2दा वाजवायचं आहे, 1 2। अशा पद्धतीने शिक्षक 2 वेळा ताट वाजवतील आणि विद्यार्थ्यांना विचारतील, बाळांनो सांगा बरं मी कितीदा ताट वाजवलं आहे? विद्यार्थी सांगतील मॅडम तुम्ही 2दा ताट वाजवलेलं आहे। त्यावेळेस शिक्षक त्यांच्याकडे ज्या पट्ट्या आहेत अंकाच्या त्या पट्ट्यामधून 2 अंक काढतील आणि विद्यार्थ्यांना दाखवतील, बघा विद्यार्थी मित्रांनो हा 2 हा अंक आहे, म्हणा बरं मोठ्या आणि स्पष्ट आवाजात माझ्या मागे 2। सर्व विद्यार्थी मोठ्या आणि स्पष्ट आवाजात म्हणतील 2। अशा पद्धतीने 9 पर्यंत 0 पासून 9 पर्यंत अंक घेऊन शिक्षकांना ताट वाजवायचं आहे आणि विद्यार्थ्यांना विचारायचं आहे आणि अशा पद्धतीने ही कृती शिक्षकांना सुरुवातीला करायची आहे। त्यानंतर ही कृती आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे। 2 विद्यार्थ्यांना समोर बोलवायचं आहे, एका विद्यार्थ्याच्या हातात ताट द्यायचं आहे, एका विद्यार्थ्याच्या हातात काडी द्यायची आहे आणि मग शिक्षकांना त्या विद्यार्थ्याला म्हणायचं आहे, बाळा 3दा ताट वाजव बरं तू। मग तो विद्यार्थी काडी घेईल आणि 1 2 3 3दा ताट वाजवेल आणि बाकी समोर बसलेले जे विद्यार्थी आहे त्यांना शिक्षक विचारतील, बाळांनो सांगा बरं याने कितीदा ताट वाजवलं? ते विद्यार्थी सांगतील 3। तर अशा पद्धतीने शिक्षक मग 3 हा अंक काढून दाखवतील ज्या पट्ट्या आहेत अंकाच्या त्यामधून आणि विद्यार्थ्यांना सांगतील की हा अंक आहे 3, म्हणा बरं 3। अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळेल आणि विद्यार्थी ताट वाजवून ही कृती पूर्ण करेल आणि ताट वाजव व अंक ओळख ही कृती आनंददायी पद्धतीने विद्यार्थी करतील आणि त्यांना डोळे आणि कान आणि ते ताट दिसेल, आवाज वगैरे या सगळ्या गोष्टी आनंददायी आणि मजेशीर वाटतील आणि अगदी छान पद्धतीने विद्यार्थी ही कृती पूर्ण करतील आणि या कृतीचा त्यांना फायदा होईल आणि 0 ते 9 संख्यानामे जे त्यांना म्हणता येत नव्हती ती त्यांना आता म्हणता येण्यासाठी मदत होईल। म्हणजे हा जो स्तर आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही, हा स्तर पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंत संख्यानामे क्रमाने म्हणता येतील। धन्यवाद।